नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत इमर्जन्सी लाईट दुरुस्ती. यात निर्माण होणारे दोष, त्याची कारणे आणि त्यावर असलेले उपाय हे पॉवर पॉइंटने पाहणार आहोत. दोष: लॅम्प सुरू होत नाही. कारण: धूळ किंवा एजिंगमुळे ट्यूब खराब असणे, ओव्हरलोडमुळे इन्व्हर्टरचा ट्रान्सफॉर्मर खराब असणे अथवा ड्रायव्हर खराब असणे इत्यादी कारणे असू शकतात. उपाय: लॅम्प बदलवावा, ट्रान्सफॉर्मर बदलवावा. दोष: AC सप्लाय बंद पडल्यास लॅम्प सुरू होत नाही. कारण: बॅटरी लो असेल, बॅटरी खराब असेल, बॅटरीवर सल्फेशन चढले असेल. उपाय: बॅटरीवर उपचार करा, बॅटरी दुरुस्त करा किंवा बॅटरी नवीन टाका. उपचार करा याचा अर्थ असा की बॅटरीचे टर्मिनलवर सल्फेशन चढले असेल तेव्हा ते घासून साफ करणे, बॅटरीतील पाणी बदलणे इत्यादी उपचार करून पहा. अथवा जमत नसल्यास बॅटरी नवीन टाकावी. बॅटरी चार्जर मधील निर्माण होणारे दोष, त्याची कारणे आणि उपाय आपण पाहणार आहोत. हे बॅटरी चार्जरचे सर्किट इन्व्हर्टर, UPS, इमर्जन्सी लाईट यामध्ये प्रामुख्याने असते. दोष: चार्जिंग टर्मिनलला DC व्होल्टेज मिळत नाही. कारण: ओव्हर करंटमुळे ॲमीटर फॉल्टी असेल, फ्यूज गेला असेल, ट्रान्सफॉर्मर खराब असेल, डायोड फॉल्टी असतील. या कारणांवर लक्ष द्यावे. दुसरे कारण असे की रिले कॉन्टॅक्ट फॉल्टी असतील, वारंवार सुरू बंद झाल्यामुळे, रिले कॉईल ओपन असतील, मीटर अथवा बॅटरी ओपन असतील, लूज कनेक्शन असतील. उपाय: निरीक्षण करून दोषपूर्ण आढळलेल्या घटकाची दुरुस्ती करावी अथवा आवश्यकता असल्यास बदलावावे. अशा प्रकारे इमर्जन्सी लाईट आणि बॅटरी चार्जर यांची निगा राखावी.